आहे माझी बिंबे परी, बिंबे परी लोटी लोटून येणे. ते प्रतिबिंब कितीही त्या प्रतिबिंब हल्लं, कितीही त्या पाण्यानं लोटलं तर पर्वतात काही फरक पडत नाही. प्रकृती होय जाय आतो असं तुझी आहे म्हणून या ब्रह्म होय शासना. प्रकृती होय जाय, प्रकृती निर्माण होते आणि जाते. शरीर अनेक होतात अनेक जातात, पण त्या होणाऱ्या जाणाऱ्या शरीराबरोबर हा होतही नाही आणि जातही नाही. हा तो असं तुझी आहे, हा जशाल तसा आहे तसाच राहतो. म्हणून हा ब्रह्म होय शासना. आणि म्हणून सगळ्या ब्रह्मांडाचा हा काय आहे, शासन करता आहे, आधार आहे सगळ्यांचा. प्रकृती येण्याची याची सत्ता जगवी या लागे वर येतो हा. आणि मग याच्याशी लग्न कसं केलं तिनं, का नाही. जरा असं आहे काही करत नाही, आनंगू नुसदा पेंधा वगैरे याचं वर्णन केलं. मग हा निकवडा याचं काही नाही. मग याच्याशी विवाह कसा केला तर त्याचं कारण सांगतात प्रकृती येण्याची. प्रकृती जगते कुणामुळं, याच्यामुळं, याच्या आधारावर जगते आहे का नाही. याच्या सत्ता जगवी की जगाला जन्म देते पण याच्या सत्तेला घेऊन देते, तिला स्वतंत्र सत्ता नाही. आणि मग या लागी वर येतो हा. आणि म्हणून तिने याचं काय केलेलं आहे, स्वीकार केलेला आहे, याला वरलेलं आहे. अनंत काळी किरटी जिया मिळते या सृष्टी, या रेगती याच्या पोटी कल्पांचा समय. अनंत काळी किरटी जिया मिळते या सृष्टी, ज्या वेळेला सगळ्या सृष्टीचा नाश होतो आहे का नाही, त्या वेळेला सगळ्या सृष्टी त्या ययाच्या पोटी कल्पांत समयी गती. कल्पाचा अंत होतो त्यावेळेला सगळ्या सृष्टी कुठे जाऊन मिळतात, याच्या ठिकाणी. ती प्रकृती सुद्धा सगळा आपल्या मला सगळे जीव आपल्या कर्मासह तिथं काय होतात राहतात. आणि पुन्हा त्याला संकल्प झाला की पुन्हा निर्माण होतात. म्हणजे कल्पाचा अंत जरी झाला तरी कर्म संपत नाही. तसंच असतं, पुन्हा सृष्टीचा विस्तार झाला की जशाला तसं कर्म घेऊन काय व्हावं लागतं, कर्म संपला असते संगती लागली. संगती लागतच नाही. मग देवावर गुन्हेगार ठरला असता, एक गरीब एक श्रीमंत, एक सुखी एक दुःखी, एक निरोगी एक रोगी, हे कोणावर दोष गेला असता, देवावर गेला असता ना. मला हे कर्म आहे आपल्या, म्हणून ते संपत नाही. हा महत् ब्रह्म गोसावी ब्रह्मगोळ लागवी अपारपणे मवी प्रपंचाती. हा महत् ब्रह्म गोसावी, महत् ब्रह्म म्हणजे माया आणि गोसावी म्हणजे पती मालक. हा मायेचा काय आहे, मालक आहे. ब्रह्मगोळ लागवी, या सगळ्या ब्रह्मगोलकाचा सूत्रधार कोण आहे, तो आहे. तो त्याच्या सूत्राने खेळवतोय सगळ्यांना. अपारपणे मवी प्रपंचाते, अपारपणाने प्रपंचाला त्यानं गुंफलेला आहे, सगळ्या बाजूने गुंफलेला आहे. काय काही काही माणसं प्रश्न विचारतात, मला आपल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागतं, म्हणजे भोगावं लागतं, बरोबर आहे. मग आपल्या कर्माचं जर फळ भोगावं लागतं तर त्याचं भजन करण्यात काय फायदा, काय चुकत नाही. माणसं प्रश्न विचारतात, महाराज एवढं भजन केलं, एवढं हे करणारे काही आणि त्याच्यावर कर्म तर काय त्याचं असंही महाराज. आणि मग संतांच्या प्रमाणाला बाद येतो आहे का नाही. आवडीने भावे हरिनाम घेशी, याचा शिका काय, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि काय कर्माते शंभुमानी आपण किती पळसी कर्माघरी, किंवा कर्मे श्रीराम वनवासा गेला. राम वनवासा गेला कर्मी, म्हणजे रामाला कर्म चुकलं नाही. नामा म्हणे कर्म रेखा देवारिका काय झाले नेनू माझी या कपाळा, म्हणजे तुकोबर आले का चुकलं नाही, चुकत नाही, बरोबर आहे ना. मग देवाला कर्म चुकत नाही, देव कोणाला चुकत नाही. कर्म भोगूनच संपवावं लागतं. आणि मग भोग प्रारब्धाचा आणि त्याचा नाश झाला, हे आहे का नाही, विसंगतीचे का नाही. तर कर्माचा नाश नाही झाला, भोगाचा नाश होतो. कर्म येतच, पण नाश कशाचा होतो, भोगाचा नाश. म्हणजे त्या कर्मानं जे भोग भोगावे लागतील ते भोग, कर्म तर येतच पण कर्माचे भोग राहत नाही. याचा अर्थ भोग राहत नाही म्हणजे बोध करून ऑपरेशन केले जातं. ऑपरेशन तर करणार, चिर फाडतं होणारच, फाडले जाणारच, पण बोध करून फाडणं वेगळं, डायरेक्ट हाणणं वेगळं. बोध करून फाडल्यामुळं कर्माचा नियमातही बसवलं आणि त्याच्या वेदनाही होऊ दिल्या नाही, हा एक अर्थ. किंवा दुसरा अर्थ आहे की त्याच्या करता प्रतिकूल कर्म अनुकूल कर, काय
देवाचा काय, मग देवाचा काय हस्तक्षेप आहे? देवाचा हस्तक्षेप असा आहे, आपलंच कर्म आपल्याला भोगावं लागतं, पण कोणत्या वेळी भोगावं लागतं हे हातात कोणाचे? देवाच्या हातात. काही घालायचं भाव काही घालायचं. अर्जुनाला शाप होताच उर्वशीचा, तू 1 वर्ष नपुंसक राहशील, शाप होताच. पण तो शाप जर महाभारतीय युद्धात आला असता तर, आणि अर्जुनाशी कोणच युद्ध केलं नसतं, ना भीष्माचार्यानं, ना द्रोणाचार्यानं, ना कर्णानं. नपुंसकाशी युद्ध मला भीष्माचार्यानं मरण स्वीकारलं, पण त्या याच्यावर बाण नाही चालवला. कुणावर? श्रीखंडीवर नाही चालवला बाण. नसता तर अर्जुनाला युद्धच करता येत नव्हतं, पराजय झाला असता. पराजय झाला असता. अशा जागी कर्म दिलं की तिथं त्याला गरज होती, तो शाप नाही, त्याच्याकरता काय ठरला? वर ठरला. बरोबर नाही? अरे उपवासी राहायचं आपलं एका दिवसाचं कर्म आहे, की त्या दिवशी मला कर्मच आहे की त्या दिवशी आपल्याला दिवसभर खायला मिळणार नाही. अरे पण मग ते त्याचा भक्त असेल तर त्याला तो कर्म एकादशीच्या दिवशी देईल ना. कर्म भोगण्यात आलं, डबल फायदा. कर्म भोगण्यात आलं आणि दिवसभर उपवासी राहिल्यामुळे निराहार एकादशी घेतली, पुण्य जास्त झालं. म्हणजे कर्म कोणत्या वेळेला याचा हातात कुणाच्या आहे त्याच्या. काही काही माणसं मला बरोबर वारीला निघले की दुःख नाही, बरोबर दिंडीत गेले, पंढरपूरला गेले, काय करावं आम्ही पंढरपुरात गेलो की आपल्याला काय येतं? दुखणं. कोण येतो? कर्मच आहे, पण तिथं देणारा कोण आहे? आणि काही काही लोक बरोबर घरी आले की येतो, व काला गेला करून जाताना बिमार होता, थरथड येऊ वाजू लागलो ना, अंगाला तापून. लोक म्हणे तुम्ही अंगा येऊच नका, कशाला येता, तुम्हाला लय ताप येईल, झाले म्हणलं मुरुद्या जे होईल ते होईल. आणि मला गावाच्या बाहेर गेला, चांगला मार्ग लागला, हळूहळू काय येत नाही, आणि घरी आला की पुन्हा म्हणजे कर्मही सुटू दिलं नाही आणि साधनेत बाधाही येऊ दिली नाही. तो सगळा करणार आहे. म्हणून काय ब्रह्मगोळा लाघवी म्हणजे सूत्रधार. सगळ्याचा सूत्रधार कोण आहे? तोच आहे. तोच सगळ्यांना चालवतोय. अपारपणे मवी प्रपंचात आहे, अपारपणाने त्याला प्रपंचाला गुंफलेला आहे. पयादे हा माझारी परमात्मा ऐशी जे परी बोलू जे ते अवधारी या त्याची. अर्जुना या देहामध्ये परमात्मा राहतो. आपण असं जे म्हणतोच ना की सगळ्या सर्वांच्या हृदय देशी, सगळ्यांच्या हृदयामध्ये मी राहतो किंवा हृदयामध्ये मी रामू वगैरे वगैरे म्हणतात ना, ते परमात्मा जे असं म्हणतात ना, ते बोली जे अवधारी ययातीची ते या पुरुषालाच म्हणतात. हा पुरुषच तिथं काय करतो? राहतो. अगा प्रकृती परवता एकुळाती पंडस होता, ऐसा प्रवाद तत्व होता पुरुष आपय. आणि प्रकृतीच्या पलीकडला म्हणजे इथं काय केलंय माऊली ज्ञानोबा यांनी? जीवाचंही वर्णन, जीवरूपी ईश्वराचंही वर्णन, देवाचंही वर्णन केलंय, ईश्वराचंही वर्णन केलंय आणि ब्रह्माचंही काय केलंय? याचा अर्थ ईश्वरही तोच आहे, ब्रह्मही तोच आहे. कारण मिळती या सृष्टी जियारी गती या पोटी कल्प महद ब्रह्म गोसावी. हा मायेचा काय आहे? पती आहे. बरोबर आहे की नाही? ब्रह्मगोळ लागवी. आता ब्रह्मगोळ लागवी हे कार्य ईश्वराचं. सगळ्यांचं सूत्रानं चालवणं हे कार्य कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. आज जो बसलेला आहे सगळ्यांच्या जीव आहे, तो जीव रूपानेही तोच आहे. आणि प्रकृतीच्या पलीकडला म्हणजे निर्गुण निराकार तोही तोच आहे. जीवही तोच आहे, ईश्वरही तोच आहे आणि ब्रह्मही तोच आहे. जीव वेगळा, ईश्वराचं कार्य वेगळं आणि ब्रह्माचं कार्यच नाही. अजून काहीच येत नाही, तो प्रकृतीचा भरता पाहिजे. बरोबर आहे का नाही? त्याला मायेची उपाधी लागली की एक जीव होतो आणि एक ईश्वर होतो. पण ईश्वर हा शुद्ध सत्व गुणाच्या मायेच्या उपाधीचा बनलेला पुतळा आहे आणि जीव हा अज्ञानानं गुंडाळलेला असल्यामुळे कल्पना अविद्या त्याने झाला जीव. मायोपाधी शिव, शिव मायोपाधी. शिव ही मायेची उपाधी, पण शुद्ध उपाधी आहे का नाही? आपली अज्ञानात्मक. आणि या कुंडलिया प्रकाशा जीव, या कुंडलिया प्रकाशा जीव ऐशी अवस्था आहे ना. अज्ञानात गुंडाळलेला प्रकाशच पण गुंडाळल्या गेला आणि म्हणून त्याला काय म्हटलं? जीव म्हटलं. अशा तिन्हीचे वर्णन माऊली ज्ञानोबा करता. तो पुरुष आहे असं तू समज. एवं व्यक्ती पुरुषं प्रकृतीं जगुनेसह सर्वथा वर्तमानोपि न सभोपि ध्यायते. जो निखळपणे येणे पुरुषा या जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे. जो निखळपणे येणे पुरुषा या जाणे आणि ज्यानं निखळपणे पुरुषाला जाणलं
निखळपणे म्हटलंय, हा नुसतं जाणे नाही. आपणही पुरुषाला जाणतोय, पण जाणतोय निखळपणे नाही, शुद्धपणानं जाणं नाही. आपल्याला कोणा नाव विचारलं, नाव काय, आपण सांगतो अमकं अमकं नाव आहे. महाराज मी आहे, मी आहे याच्यात प्रकृतीचंही आलं आणि पुरुषाचंही आलं. प्रकृतीही आली आणि पुरुषही आले. मी जे म्हणतो आपण ते देहाला धरून म्हणतो, आणि आहे जे म्हणतो ते पुरुषाला धरून म्हणतो. कारण आहे 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 जेवढे ते आहे 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 हे स्वरूप कोणाचं आहे, पुरुषाचं. पुरुषाचं स्वरूप आहे. आणि मी 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 जे म्हणतोय हे प्रकृती. मी आपण काही आत्मस्वरूपाला धरून म्हणत नाही, मी देहाला धरून म्हणतोय. आपणही त्याला जाणतोय, पण निखळपणे नाही, शुद्धपणे नाही, शुद्धपणे नाही. आता शुद्धपणे जाणणं कसं आहे, माऊलीने पुढे वर्णन केलंय. आणि गुणाचे करणे प्रकृतीचे, तेव्हा आत्म्यानं जाणले की शुद्ध ब्रह्म काय आहे, शुद्ध पुरुष कोण आहे यालाही जाणलं. आणि हे सगळं जे क्रिया आहे हे गुणाचं कार्य आहे. कोणत्या गुणाचं, प्रकृतीच्या गुणाचं किंवा त्रिगुणाचं कार्य आहे. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. ते गुण कोण आहे, प्रकृतीच आहे. प्रकृतीचे हे करणे गुणाचे, गुणाचं हे करणं आहे आणि प्रकृतीचंच ते काय आहे, मुळात करणं आहे. कारण हे गुण याच अध्यायात सुरुवातीला वर्णन करत असताना हे 3 गुण प्रकृतीच्या पोटी जन्मले असं म्हणलेलं आहे. एक क्षेत्र प्रकृतीचं आहे असं सांगत असताना हे 3 गुण ते जन्मले प्रकृतीचे पोटी, तिच्याच पोटातून ते जन्माला आले. आता शुद्ध जाणणं कशाला म्हणावं, या पुरुषाला शुद्ध जाणणं, ब्रह्माला शुद्ध जाणणं कसं म्हणावं. माऊली ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. हे रूप हे छाया, पहिलं जळ हे माया, ऐसा निवारो धनंजया जीवी किजे. हे रूप आहे, हा देह आहे आणि त्याची सावली आहे. आता स्पष्ट झालं की नाही, वेगळं वेगळं काही संशय राहतो आपल्याला. सावली हे आणि हे रूप, रूप म्हणजे ब्रह्म आणि छाया म्हणजे माया, प्रकृती, असं ज्यानं जाणलं. पहिलं जळ हे माया, हे मृगजळ आहे आणि हे खरं पाणी आहे, असं स्पष्ट निवाडा होणं. हरणाकडून स्पष्ट निवाडा होत नाही, होत नाही. तो त्या मृगजळालाच काय मानतो, नाही नाही, तो त्याला खरं मानतो म्हणूनच त्याचं नावच त्याला पडे. मृग म्हणजे हरण आणि जळ म्हणजे पाणी. हरणाचं पाणी म्हणजे दुसऱ्याचं ते पाणी नाही, कुणाचं पाणी हे हरणाला खरं वाटतं म्हणून हरण मृगजळ आहे का नाही. ऐसा निवारू धनंजया जीवी की जे, अशा प्रकारचा अर्जुना ज्यानं काय केलेला आहे, निवाड केलेला आहे. राजहंसाचं उदाहरण दिले, बाकी इतरत्र ठिकाणी दूध आणि पाणी याचा स्पष्ट निवाडा करणं, तसा प्रकृती आणि पुरुषाचा स्पष्ट ज्यानं काय केलेला आहे. काय पैपे पाणी राजहंस, खंडीचे पाणी राजहंस आहे का नाही, असं स्पष्ट वेगळं नाही का नाही. याचं उदाहरण राजहंसापेक्षाही माऊलीने दुसरं उदाहरण दिले. माऊली ज्ञानोबा म्हणतात की भूस बीज एकवट, उपनितार आहे घनवट, तेच उडे ते फलकट जाणू आले, तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले. काय आटापिटा करायची गरज नाही. भूस याला कळालं की सहज सांडवले आणि मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. म्हणून आणि त्याच्या ठाई दया असते की बुद्धी नाही निष्कर्ष दोन्ही देखील असे. अशा प्रमाणे ज्यांनी या दोन्हीला स्पष्ट जाणलेलं आहे, तेने पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची या मना गोचर झाली. त्या योग बरोबरीनं जसं रूप, छाया, जळ, मृगजळ असं स्पष्ट ज्याच्या करता प्रकृती आणि पुरुषाची विवंचना म्हणजे निवड झालेली आहे. अर्जुना नुसती निवड केली नाही, तर जयाची या मना गोचर झाली, हे महत्वाचं आहे. निवड करतो आपण, एखाद्या वेळेला एखादा वक्ता असेल, एखादा विद्वान असेल, तर एवढ्या यानं निवड करतो की ऐकणाऱ्याच्या सुद्धा लक्षात येतं की हा ब्रह्म पुरुष वेगळा आहे आणि प्रकृती वेगळी आहे. जे जे लेखने सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ किंवा दिसणारं जे आहे ती माया आहे वगैरे वगैरे असं स्पष्टीकरण, पण मनागोचर नाही झालेली, मनानं मानलेलं नाही. मला कळणं वेगळं आणि मनानं मानणं वेगळं. मनानं मानलं नसेल तर कळण्यात काहीही अर्थ नाही. त्याला शब्दज्ञान म्हणतात. शब्दज्ञान पोट भरायच्या कामी येतं, समाधान देणार नाही, खरा आनंद प्राप्त करून देत नाही. काय मनागोचर झाली.
त्याच्या मनात रुजले गेली. असं म्हणजे तो लोकांना सांगतोय असंही नाही, कदाचित सांगतही नसेल, तो बाबांनी कीर्तनही केलं नाही, करेलच असंही नाही, करणार नाही असंही नाही, त्याचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. पण त्याच्या मनानं ते मानलेलं आहे आणि सारखा तो त्याचा चिंतन करत आहे. अशा प्रकारे तो शरीराचे निमिळे. आणि मग असा जर महात्मा असेल की ज्याच्या मनानं मानलेलं आहे, मग तो महात्मा ऐका आता त्याचा महात्म्याचा, तो शरीराचे निमिळे करो का कर्मे सकळे परी आकाश धुईन मिळे तैसा असे. शरीराचे निमिळे, शरीराच्या समुदायाने, समुदाय म्हणजे इंद्रिय, सगळं शरीराचा समुदाय ना, क्रिया करायला जे जे लागतं तो सगळा समुदाय, त्या सगळ्याच्या मेळानं करू का कर्मे सकळे. सकळे कर्मे म्हटलं या, सगळे कर्म करू द्या. मला सकळामध्ये निषिद्ध बी येतंय का काय काय माहिती. घडो ते लोक्याचा गातू परी तिने केली हे मातू बोलू नये. बरोबर आहे. करू का कर्मे सकळे, मला जे निषिद्ध घ्यावं लागेल. सकळे म्हटले ना, आणि त्याला पुरावे देता येतील, आपल्याला पुरावे देता येतील. महाराज ती ही आपण पांडव प्रतापात सुरुवातीलाच कथा झाली आहे का नाही, मत्स्यगंधा आणि पराशर. पराशरानं आपली इच्छा तृप्त करण्याकरता दिवस घालवला, बरोबर आहे का नाही. ती दुर्गंध होती तर तिला काय बनवलं, त्या स्त्रीला सुगंधित बनवलं. मग हे काय विहित कर्म आहे का, पाण्याची वाळूकी, आणि ती काय विहित कर्म आहे का, निषिद्ध आहे, निषिद्ध आहे ना, निषिद्ध कर्म आहे. पण ती या वरच्या ओळीत बसलेली असल्यामुळे तिच्यातून व्यासाचा जन्म झाला. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदाय यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपाः. मौली ज्ञानोबरायांनी म्हणावं, व्यासांचा मागोवा येतो, भाष्यकाराते वाट पुसतो, व्यासांच्या मागे चाललोय आम्ही. म्हणून महाभारती नाही ते नोहेच लोकी ते येणे कारणे मनिपे पाही व्यासोच्चिष्ट शकत नाही. म्हणजे कोणालाही नियम लागू होत नाही. आपल्यासारख्याला दयाची मना प्रकृती पुरुष विवंचना गोचर झाली त्याच्या मान त्याला ते लागू होत. शुभ होऊन या टाके तो शरीराचे निमित्त करू द्या ना सगळे कर्म, पण तो त्या कर्माला लिप्त होत नाही. कशाप्रमाणे आकाश धुईने मिळत आहे, अशा आकाशात किती धुळदारीचा आकाश मलिन होत नाही. आतरे निदेह जो न घेते देह मोहे देह गेल्यानो हे पुनरुत्थितो. अरे महाराज माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आज देह असताना तो देहाचा मोह घेत नाही. दयाच्या देशेने अंगावर हातवाने तैसे देह धरणे उदास दयाचे आठवचे नाही. महाराज मग ते असताना जर देहाच्या आसक्ती घेत नाही तर देह सोडताना त्याला काय त्याची आसक्ती आहे काय. महाराज अंगावर जसा सापाचा देह गळून पडावं का, तसा त्यांचा देह काय होतो, गळून पडतो. उलट ती सापाला कात पडल्यावर आम्हाला दुःख होतं का मोकळा होतो तो. अरे तो त्या कातीमुळे महाराज जीव जातो कधी कधी त्याचा. लोक म्हणते विषारी साप येऊन लय दिवसाचा मारू देत नव्हता पण मारू दिलं. कशामुळं, म्हणजे कात त्याच्याकरता घातक आहे. तसा ते देहाला आपली कधी पडेल, कधी पडेल, कधी पडेल, कधी बी याच्यातून सुटेल. म्हणे काय हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, योगा होणी वडील निमिषमानी. आपण वाट पाहलोय कशाची, अमर व्हायची. आणि ते वाट पाहायला कधी देह पडतोय, मरायची नाही पाहायला बरं. कारण एकदा मेलेली एकदा राहिलो मरून, एकदा मेलेली तर मेलेले पुन्हा मरत नसतात, एकदाच मरण असते. आणि ती मेले कधी मेले तर ते हात असतानाच मेले तर आपले मरण याचा अर्थ देहाचा संबंध तोडला त्यांनी. ते खरं मरण कोणतं आहे माहितीये का, जिवंतपणे विचारानं देहासक्ती सुटणं हे खरं मरण आहे. हे आपण म्हणतोय ते मरण नाही, खरं हाती सुटली काया विचार या निश्चय हे खरं मरण आहे. आपण म्हणतो ते मरण नाहीये, ते कपडे बदलणं आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, ते कपडे बदलणं आहे. हा जीवात्मा हे शरीर मलिन झालं की याला टाकून देतो आणि नव्या शरीरात प्रवेश करतो. असंश जीर्णाने यथावी आहे नवानी गुणाती नरोपराने तथा शरीराने विहाय जीर्णाने ज्ञानाने सांगते नवानी दे जीर्णाने
हे शरीर जीर्ण झालं की नवा निधी नव्या देहात काय करतो, प्रवेश करतो. बरोबर. तो हे पुनरपी. आणि मग असा महात्मा देह गेल्यानंतर पुन्हा त्याला यावं लागत नाही. त्याची वारी काय होते, संपून जाते जन्म मरणाची. ऐसा तया ऐकू प्रकृती पुरुष लोको उपकारू अलौकिक करी पैगा. महाराज हा उपकार कोण केलाय, सगळा विवेकानं केलाय. विवेक कोणता विवेक, प्रकृती पुरुष विवेक. प्रकृती आणि पुरुष याच्या विषयीचा विवेक. प्रकृती काय आणि पुरुष काय. विवेक म्हणजे विचार. विवेक शब्दाचा अर्थ काय, विचार. तो विचार ज्यांनी केला आणि त्या विवेकानं असा अलौकिक असा त्यांच्यावर काय केला, उपकार केला. परिहाची अंतरी विवेक भानुची अपरी उद्योजक अवधारी उपाय होईल. आता काय आहे, विवेक महत्वाचा आहे का नाही. विवेका वाचून विचारा वाचून न पविजे समाधान आहे का नाही. म्हणून विवेक महत्वाचा आहे. पण हा विवेक कुठं मिळतो, कुठं मिळतो, आपोआप निर्माण होतो का, नाही महाराज. आपोआप निर्माण होत नाही. आपण आपोआप निर्माण होणाऱ्या विवेकाला विवेक म्हणत असलो तरी विवेक नसतो, तो अविवेक असतो. तो विचार नसतो, तो अविचार असतो. बरोबर आहे का नाही. आपोआप निर्माण होतात तो विवेक नाही, विचार नाही, अविचार आहे. कारण आपोआप निर्माण होतात जे विचार ते विषयाचेच होतात. कारण खालारा धावे पाणी आहे का नाही. म्हणून पहिल्यापासून जे आपल्याला पद्धत लागली तिकडेच जातात. म्हणून हा विवेक भानुचिया परी उठेचे सूर्यासारखा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा वाटत असेल तर त्याला उपाय करावे लागतील. काय करावं लागेल, काही उपाय करावे लागतील. काय उपाय आहे, माऊली ज्ञानोबा म्हणतात एक उपाय नाही, उपाय बहुत. त्याला भरपूर काय आहे, उपाय आहे. आता काहींनी कशा कशा प्रकारे त्या विवेकाला आपल्या स्वाधीन केलेला आहे, त्याचे काय उपाय केले ते सांगतात. ध्यानीनात्मने पश्यन्ति केचिद आत्मात्मना अन्य सांख्येन योगेन कर्म योगेन चापरा. कोणी एक सोबटा विचाराचा अंगेटा आत्मनात्मकता फुटी देऊनी. कोणी एक सोबटा काही एका जणांनी काय केलं, विचाराचा आगेटा, विचाराचा अग्नी पेटवला. अग्नी कशाचा पेटवला, विचाराचा अग्नी पेटवला. आणि त्या विचाराच्या अग्नीत आत्मा आणि अनात्म दोन्ही फुटले. विवेकासहित विचाराच्या अग्नीत आत्मही फेकलं, आत्म आणि अनात्म. कारण आत्मा अनात्म दोन नाही मिसळलेले आहेत. उपाधी अनात्मा आहे आणि आतलं चैतन्य काय आहे, आत्मस्वरूप आहे. आणि ते मिसळलेले आहेत. किती एक रुपये दुसऱ्या त्याचं वर्णन आलं ना, गोष्ट जे चैतन्य असे सर्व. बरोबर आहे का नाही. आणि मग ते आहेच ते. मग ते फेकले. जसं सोनार हिनकस असलेलं सोनं आणि ओरिजिनल सोनं अग्नीत टाकतात आणि त्याला भडकवतात. भडकवलं सारखं 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 की हिनकस भाग त्याचा जळून जातो. आणि जे शिल्लक राहतं ते शुद्ध काय असतं, मग सोनं असतं. पुन्हा 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 त्याला फुटी देऊन विचाराचा सारखा विचाराचा अग्नी पेटता. विचाराचा अग्नी काय केला त्यांनी, कमीपणा येऊ द्यायला जमत नाही महाराज विवेकाला. आणि मूळ काय आहे सगळ्यांचं, तुम्ही भक्ती जरी करायची असेल आणि भक्तीचं जर फळ मिळवायचं असेल तर नुसती करायची असेल तर करू द्या. नुसती भक्ती करण्याला कोणाला अडथळा नाही, ती लगेच सोपी आहे, काही अडचण नाही. थोडी पूर्ण विषयाची गोडी पंक्तीच्या आधी 15 मिनिटांना आंघोळ करायची आणि गोदनी कवळ मोठा गण लावून सुरू करायचा. भक्ती काय, भक्ती पंथ सोपाचे ना महाराज. गुलाबजामू हाणायलन, श्रीखंड हाणायलन, माऊलीच्या वाटण लाईनी धरायला काय अवघड आहे का भक्ती, अवघड आहे का भक्ती, अवघड नाही. पण भक्तीचं फळ मिळवणं जर मिळवायचं असेल तर मग भक्ती ते कठीण. आपल्याला फळ नाही मिळणार भक्तीचं, आपण जर असं केलं नाही तर. तुम्ही कोणी असो, जर आपण तुकोबराय ज्ञानोबरायांनी सांगितलेल्या नियमात भक्ती केली नाही तर भक्ती होईल पण भक्तीचं फळ मिळणार नाही. थोडंफार पुण्य होईल, त्या पुण्याने काही उजळत नाही, काय होत नाही. सत्कर्माच्या पुण्याने मोक्ष मिळत नाही असं काही ठिकाणी म्हणले महाराज. तुकोबरायच म्हणतात काय, उत्तमची गती तू एक पावेल, उत्तम भोगील मरा बघा भगवंताचा चांगल्या भोगील. जरा कुत्र्याच्या जन्मात केला तर असं गाव कुत्र नाही होणार, येशीच्या गाडीतलं कुत्र होईल, उत्तम भोगील
जीवखानी काही नाही अडचण, पण जीवखानीच भोगी, जीवखानीच भोगी, म्हणून काही अडचण नाही. म्हणून अशा प्रकारचा विचाराच्या अग्नीत त्यानं ते टाकलं. आणि आत्मनात्मकिता, आत्मा आणि अनात्म याला, ही जी अनात्माची कीट होती म्हणजे हिंकसपणा होता, तो जाळायला सुरुवात केला. फुटी देऊन पुन्हा 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 जाळून 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 जाळावंच लागत आहे की नाही, जळाल्याशिवाय काही भेटणार नाही. आणि मग काय केलं त्यानं, 36 वाणी भेद तोडून आणि निवडिती शुद्ध आपण पे, 36 वाणी भेद तोडून या. 36 भेद जे या सांगितले 13व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच 36 आहे का नाही, हे 36 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे आहे का नाही, अशा प्रकारचं जे आहे ही प्रकृती आहे ती त्यांनी जाळून टाकली. आणि निवडती शुद्ध आपण पे शुद्ध निवडती, आपलं मूळ स्वरूप त्यांनी शुद्ध निवडून काय केलं, बाजूला काढलं विचाराच्या साह्यानं. त्या आपण पेयाच्या पोटी अध्यात्म ध्यानाची आदिती देखतिका कीर्ती आपण बेची. आणि मग त्या आपल्या मूळ स्वरूपाच्या पोटामध्ये अध्यात्म ध्यानाच्या दृष्टीनं, आत्मध्यानाच्या दृष्टीनं, आणि मग ते स्वतःचं स्वरूप काय करतात, आपण आपल्याला पाहतात. आणि आता हे झाले, त्यांनी काय केलं, विचाराचा अग्नी पेटवला आणि विचाराच्या अग्नीत अनात्म जाळून टाकलं आणि आत्मस्वरूपाला प्राप्त झाले. एक पहिला मार्ग. दुसरा मार्ग, आणि कप दैव बघे चित्त देखे सांख्य योगे एकते अंग लगे कर्माचे नि. काही भाग्यवान दैव बघे म्हणजे भाग्यानं बलवान असलेले, दैवानं बलवान असलेले भाग्यवान म्हटले महाराज त्याला. धन्य जगे तोची एक मनोदया शरण गेले पंढरी दया. भाग्यवान ते आहेत खरे आहे का नाही, दैव बघे म्हणावे तरीच जन्मावे संसारी जन्मावे याची लगी, संसारी जन्मी याची लगी, याच्या करतात दैव बघे. चित्त ज्योती सांख्य योगे, त्यांनी आपलं चित्त सांख्य योगाला काय केलं, सांख्य ज्ञान किंवा योग याला काय केलं, ते चित्त योगाला किंवा ज्ञानाला देऊन टाकलं. योग ते अंग लगे कर्माचे नाही, काही निष्काम कर्म केलं आणि निष्काम कर्म करून चित्त काय केलं, शुद्ध केलं. नाही मार्ग वेगळे वेगळे आहेत, हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसे सिद्धी साधन भोजने तृप्ती, बरोबर आहे का नाही. म्हणून हे मार्ग वेगळे वेगळे, चित्त शुद्ध करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे कशाने केलंय, कोणत्या मार्गाने काही संबंध नाही. अंग लगे कर्माचे नाही, चित्त शुद्धाची व्याख्या काय महाराज, सगळा संसार चित्तातला निघून जाणं हे चित्त शुद्धाचा शेवटचा टप्पा आहे. लय चित्त शुद्धाचं, आपलं चित्त लय निर्मळ आहे असं म्हणतात ना, माझ्या चित्तात मळच नाही. मग चांगलं तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन एक गोपाळ राहिला, असं येऊन आपल्याला काय करायचं. अंग लगे कर्माचे नाही, कर्माच्या अंगाला लागून निष्काम कर्म करून त्यांनी ते काय केलं, मिळवलं. महाराज चौथ्या किती तुम्ही सगळे यज्ञ येते, चौथ्या अध्यायामध्ये यज्ञाचं स्वरूप सांगत असताना दैवास्तव देह भरण, दैवस्तव पालन जो चिंतीना देह भरण तो महायोगी दैवयोगी, तो महायोगी, नुसता योगी नाही, तो कोण आहे, महायोगी. कोण, दैवास्तव पालन जो चिंतीना देह भरण, महाराज तो महायोगी जाण दैवयोगी. त्याला महायोगी म्हटले. आपल्या भाग्यावर टाकून देतो शरीराचं वजन, या शरीराचं पालन कोण करणार आहे, भाग्य. आणि जो चिंतेना देहाचा भरण पोषण करण्याची जो चिंता करत नाही, तो नुसता योगी नाही तर काय आहे, महायोगी. माऊली म्हणतात. आता मग अशा वळ पाहिले, असं चिंतन झालं की नंतर काय काय माणसं विचारतात, महाराज मग चिंता करायची नाही तर चालन कसं. मग त्याचा माऊलीवर विश्वास, मी त्याविषयी सांगितलं होतं, गाथा ज्ञानेश्वरी जर श्रद्धाच ठेवायची, संशय घ्यायचा नाही, तसं नाही तसंच आहे आणि तसंच घडणार आहे. काही चिंता आहे, काही चिंता नाही, म्हणजे पालनाची नाही चिंता. आपल्याला ते पटत नाही, कारण आपले चित्त तेवढं शुद्ध झालेलं नसतं. आता अशा प्रकारे काही काही महात्मे त्याही मार्गाने जातात. अन्य देव मजानंत श्रुत्वान्येभ्य उपासते तेपि शांतिकरण्येव मृत्युम श्रुती परायणाः येणे येणे प्रकारे निस्तरते साचोकारे हे भवा घेऊरे आगवेची. अशा प्रकाराने वेगळ्या वेगळ्या मार्गाने हे या मायेचा निस्तर करतात, निचरा करून टाकतात, हिला नाहीस करून टाकतात. खरोखर कोण करतात, पण सगळे करतात का, नाही 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 नाही, सगळे करत नाही. मग कोण, भवा भिवरे,
भवा भिवरी जे भेकार येते भेकार ते करतात, घट माणसं नाही करत. हे साधन कोण करतात? जे भित्री आहेत. भिवरे म्हटले ना, भिवरे म्हणजे भित्री, भित्री जे आहेत. आणि जे थट माणसं आहेत, पक्की आहेत, हिंमतबाज आहेत, ते साधन कोणतंच करत नाही. बरोबर आहे. आपण धट आहोत महाराज. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज, नथुराम बाबा, उद्धव बाबा, विश्वनाथ बाबा हे बेकार लोक आहेत. बेकार आहे. आपण हिंमतबाज आहे. झोपी आली का? झोपी आली का? उलट सुलट व्हायला नाही. सत्याच आहे. माऊलीची ओवी आहे तशी. त्याचं मी स्पष्टीकरण देतो तुम्हाला. खरे खरे महाराज आपल्या इतका हिंमतबाज ज्ञानोबा राही नाही, तुकोबा राही नाही. जाऊ तुकाराम महाराज म्हणजे तुका म्हणे आम्ही देवा उनी पळी, अरे तुकोबा राही आम्ही तुमच्या ऊन पळी. चला तुम्ही देवा ऊन पळी आणि आम्ही तुमच्या ऊन पळी. नाही म्हणजे का बळी कारण ते संसाराला भेडे आणि आपण घेत नाही. भवा भिवरे ते बेकार येत, पण कोणाला घेणारे येत? भवा भो म्हणजे संसार. येतो का कोण संसाराला? येतो संसाराला येतो. आपल्या भीती वाटते. काय हिंमत आहे महाराज आपल्या? किती हिंमत आहे आपल्याला. तिथं तुकोबरायांनी सांगितले मारी ती तोडी ती धोडी ती निष्ठुरण यमाची किंकर बहु सार एखादी तरी थरथर काप होतो का आपला? किती दात पडली म्हणजे यमाची तुझी भक्ती दाखवून महाराज. कोणाला तू काय तुकोबराय म्हणतात ना, कोणाचा विश्वास आहे तुला असा पक्का? तुझ्या पाठीशी कोणाचं बळ आहे? तू इतका निर्भयतेनं संसारात वागायला कोणाचं बळ आहे? कोणाचंच बळ नाही. येडपटी आपण मला तुम्ही ते सांगितलं. दोघांना भीती वाटत नाही. कोणाला अज्ञानाला भीती वाटत नाही. आणि एक पूर्ण बलवान असेल तर त्याला काय संतान नाही महाराज काळाची भीती वाटली नाही, कारण ते काळाचे बाप आहे. आणि आपल्याला काळाची भीती वाटत नाही. का वाटत नाही? कारण काळाचं महत्वच आपल्याला माहिती आहे. जेव्हा टोले बसायले का तेव्हा माहेर येईल बापा. बरोबर आहे. म्हणून आपण महाराज जे संसाराला भेले त्यांनी हे सगळे काय केलं? दुसरी माऊली ज्ञानोबराची संसाराला भेले, संसाराला भेले नाही. सांगितली योगी लोकांनी यालाच घेऊन संसार काय करून दिला? ऐशिया पैसा पुन्हा जन्माला यायचं नाही, पुन्हा त्या गर्भवासात जायचं अशी पैज मारली आणि याला भिवून इथून काय झाले? निघून गेले. परित्याग करीत आहे. आणि मग काय केलं त्यांनी? संसारात नको बाबा ऐसा ऐशिया अवकाळा घेते जन्माचा कंटाळा ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. काय करतात मग ते महात्मे? मग त्यांनी साधन केलं. साधन कसं केलं? सुरुवात कशी केली त्या महात्म्यांनी? तर त्यांनी केलं परित्याग करीत ऐशे अभिमान गौरवनी देशे एकाचिया विश्वासे ते कती बोला. परित्याग करीत ऐशे. मला खूप गोड विषय आहे. गोड विषय आहे म्हणण्यापेक्षा साधका करता हितकारक विषय आहे. साधका करता हितकारक आहे. म्हणून ते करीत ऐशे काय केलं? पहिलं त्यांनी अभिमान देशे दौडवली. पहिला अभिमान काय केला? गावाच्या बाहेर नाही, देशाच्याच बाहेर नेऊन घातला. अभिमान ठेवला नाही, अभिमान दौडवली. म्हणून अभिमान काढून दिला. आणि अभिमान गेला की त्यांनी मग काय केलं? एकाचिया विश्वासे टेकती बोला. एकाचिया बोला विश्वासे टेकती. एकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवला म्हणजे तसं करायला लागले. ठेवला विश्वास. एका माणसाच्या ठेवला विश्वास. आणि अभिमान आधी का घातला? अभिमान घातल्याशिवाय विश्वास बसत नाही. तसं वागल्या जात नाही. तुकोबरायांनी सांगितलं काय? जे जे माऊली सांगितलं जे जे देखी जे भूत ते माने जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. बरोबर आहे की नाही? तुकोबराय माऊली ज्ञानोबराय म्हणतात ना, देखती ते वस्तू लुंटीती मीची म्हणून. लुंटीती म्हणजे लोटांगण घालती. आता प्रत्येक माणसासमोर वाकायचं, त्याच्या पायावर डोकं, त्याच्या पुढे लोटांगण घालायचं, हे अहंकार गेल्याशिवाय घडत नाही. अहंकार वाकून येत नाही. तो लाटना ऐसा न द्रवे नाही, पाथरो ऐसा न द्रवे. मग तो लाटण्यासारखा काय? अरे धारणू गिळला. आपलं झालं नाही याचा त्यात. अरे धारणू गिळला. आजगरांना असा खांब खाल्ल्यावर आजगर असा वाकत नाही.
तसा तो पुन्हा पुढे वाकत नाही. अहंकारी माणूस वाकत नाही. अहंकार केला की मग ते विश्वास ठेवता त्या महात्म्याच्या बोलण्यावर आणि विश्वास ठेवता. म्हणजे कुणाच्या एकाची ते कधी बोला विश्वास एकाच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि तसं ते करायला लागले. पण कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला? कुणाच्या किंवा कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा? पंढरीशी कोणा नाही अभिमान. पाया पडायचे एकमेका बरोबर. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा? मायबापाच्या, सासू सासऱ्याच्या, बायकोच्या, भावाच्या? कोणाच्या ठेवावा? कोणाच्या ठेवावा? महाराज या लक्षणात बसला असला तो कोणी असला त्याच्या ठेवावा. या लक्षणात पुढच्या वहीच्या लक्षणात बसला नसेल तर तो कोणी असला तो विश्वास ठेवू नये. कुणाच्या ठेवावा? ऐका मौली म्हणतात जे हिता हित देखती आणि कनवा घेपती कुसोनी शिनू हरिती देती सुख. या ओवीच्या लक्षणात जे बसतात त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा. हिता हित देखती ज्यांना हित काय आणि अहित काय हे कळतं. पाहतात ते स्पष्ट डोळ्यानं की हित आहे आणि हे अनहित आहे असं ज्यांना कळतं. आता हित काय आपल्या मायबापाला हित कळतं पण त्यांनी अनहितालाच काय मानलेलं असतं? हित नाही ठावी जननी जनका दाविला लौकिका चारती लौकिका आचारती हे दाखविला दाविला. लोक तसं वागतात. तिचेशी आई आगे ढकलली आलं मागून दिलं पुढं काढू नाही का नाही. त्याच्यात काय अर्थ आहे? हा हिता हित देखती हानी कनवा घेपती. आपल्या होणाऱ्या हानीनं ज्यांना दुःख होतं कनवा म्हणजे कळवाला घेतात. बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून हानी कनवा घेपती. आपल्या मायबापाला आपल्या सोयऱ्या धाऱ्यांना आपल्या गावकऱ्या आपल्या नातेवाईकाला आपल्या हानीनं दुःख होतं पण त्यांनी आपल्या नाशाच्या मिळणाऱ्या हानीलाच काय मानलेलं असतं. आणि हा लाभ तुम्हाला एक सांगू का? संसारातला होणारा लाभ ही खरी हानी. आजच मी राजेंद्र दाजींचं गोड वाक्य ऐकले. त्यांनी सांगितलं जो माणूस संसाराच्या लायक आहे तो परमार्थातला नालायक आहे आणि ज्या दिवशी तो संसारासाठी नालायक होईल तो परमार्थाच्या लायक होईल. संसारात ज्याला चांगलं म्हणतात कोण म्हणलंय का म्हणते प्रपंच करावा नेटकान कुठे नसावा फाटका. अरे तो अख्खा फाटकाच आहे तो कसं काय फाटका नसावा? असं कसं सांगता स्वामी तेवढे बोलही नाही की सरळ सरळ कुठेही नसावा. कारण कुठेही म्हणून तर कोणी कोणाचंही तत्वज्ञान ऐकू नका. तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांनी सगळ्या संतांची रामदास स्वामीचं नाव नाही घातलेलं महाराज आपल्या यादीत नाही घातलं. त्या तुकोबारायच्या समकालीन होते ते नव्हते त्यावेळेस असंही नाही पण नाही घातलं तुकोबारायांनी. सगळ्या ज्या तुकोबारायांनी ज्या त्याच संतांचे नाव घातले की तुकोबारायच्या यादीत जे काय झाले उतरले. तुकोबारायच्या लाईनीत जे बसले नाही त्याचा तुकोबारायांनी त्याच्यात उल्लेख केलेला नाही. आणि तुकोबारायच्या लाईनीत जे बसत नाही त्यांच्या मागे आपणही जायचं नसतं. अनेकनवा घेपती हिता हित देखती अनेकनवा येपती. अनेक कनवा जे घेतात कुसोनी शिनो हरती. महात्म्याचं वर्णन आहे. जवळ बोलवतात आपल्याला विचारपूस करतात आणि विचारपूस करून आपलं शीन आपलं दुःखाचं हरण करतात. कायम स्वरूपी आत्यंतिक दुःखाची काय करतात? निवृत्ती करतात. आणि नुसती आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे मोक्ष नाही देती सुख परमानंदाची प्राप्ती जे करून देतात त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. या ओळीतले जे बसतात त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा. आणि मग काय करतात ते? जर आपल्याला खरंच जर आपल्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल परमानंद प्राप्त करून घ्यायचा भगवत प्राप्ती म्हणण्यापेक्षा ज्या आनंदाच्या शोधात आपण धावायला लागलो तो खरा आनंद जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय करावं? तयाचे मुखे जे निघे तेथून आदरे चांगे ऐकून या अंगे मने होती. आणि अशा महात्म्याच्या मुखातून जे निघतं अशा महात्म्याच्या मुखातून
जे निघतं कोण्या महात्म्याच्या हिता हित देखती हानी कपो कनवा घेपती पुसोनी शिनी अशिनो आरती देते सुख तयाचे मुखे जे निघे गाथा ज्ञानेश्वरी अशा महात्म्याच्या मुखातून निघाले, भागवत अशा महात्म्याच्या मुखातून निघाले. मग त्याच्या मुखातून जे निघतं ते तुले आदरे चांगे ऐकून या. तेवढं आदरानं चांगलं ऐकून, ज्ञानेश्वरी आदरानं ऐकून, चांगली ऐकून, नुसती आदरानं ऐकून फायदा नाही. चांगली चांगली म्हणजे विचारपूर्वक ऐकून, आणि मग चांगली आदरानं ऐकूनही जमत नाही, त्या ऐकलेल्या शब्दाप्रमाणे अंगे मने होती. अंगानं मनानं तसे होतात, याचा अर्थ मनही तसं बनवतात आणि शरीराच्याही क्रिया याच्यानुसारच होतात. त्या ऐकण्याचे नाही ठेवती का आगले त्या अक्षराशी जीवे लोण करती. ऐकण्याच्या निमित्त फक्त तुका म्हणे कानी ऐकली माता तोचे झाला घात जीव करा. ऐकलं आणि त्या ऐकण्याबरोबर मला त्या अक्षरावरून त्यांनी आपला जीव ओवाळून टाकला. तुकोबाबांनी घात या रूपी अक्षरावर आपला जीव काय केला होता, ओवाळून टाकला होता. पायीची वाहन पायी बरी म्हणून जन्मभर पायात काय घातली, वाहनच घातली, भूक नाही घातली. तुकोबाराय वाहन म्हणले म्हणजे त्या शब्दावरून जीव काय करणं, ओवाळून टाकणं. जीव ओवाळून आपण आपल्या जीवावरून ती शब्द ओवाळून टाकली. म्हणजे त्या शब्दाचा संसारासाठी वापर करणं म्हणजे जीवावरून शब्द काय करणे, ओवाळून फेकून. गाथा ज्ञानेश्वरी महाराज आपण फायदा करून फेकून दिली. आपल्या फायद्यापुरते संसारिक फायदा करून घेतला, टाकून दिले बाजूला. काय केलंय आपण नाही लोण करते ते या पिकपितोच्या या मरणाला समाजापासून निगती वजा गोमटिया. ते सुद्धा शेवटी अर्जुना या मरण रूपी समाजापासून बाहेर निघतात आणि गोड अशा पदाला प्राप्त होतात. माझ्यापर्यंत येतात ऐशेशे उपाय पौष येथे पाय जाणावयाव हे एकी वस्तू. असे एकाच वस्तूला पुरुषाला जाणण्याकरता अनेक प्रकारचे काय आहेत, उपाय आहेत, मार्ग आहेत. आता पुढे हे बहुत हे सर्वार्थाचे मत सिद्धांत नवनीत देवदूत. आता पुढे हे बहुत, आता हे सांगणं काय झालं, बस झाले उपाय आहे का नाही. कारण इतके उपाय याची गरज नाही, यातला एकही जरी असला तरी काय होते, प्राप्ती होते. सर्वार्थाचे मथित, सगळ्या अर्थाचं मथित म्हणजे वेदाचे हे मथित आहे. सिद्धांत नवनीत, आता वेदाचं मथित असलेलं नवनीत सिद्धांताचं लोणी आता तुला आम्ही काय करणार आहोत, देणार आहोत. कडवत बैस तू आता येतुले नाही पडतोच होता, कारण लोणी गेले की कडवून लागेल ना आपल्याला. येतुले नाही पडतोच होता अनुभवला हाना ऐता येतो तुझ देता होय सायास. येतुले नाही पडतोच होता अनुभवला हाना ऐता. अर्जुना या टोकापर्यंत तुला अनुभव प्राप्त करून देऊ आम्ही. आणि कसा ऐता काही नाही, इथं फक्त ऐतं मिळणार आहे. येतो तुझ होता सायास नाही, आणि ते प्राप्त करण्याकरता तुला कष्ट लागणार नाही, काही कष्ट लागणार नाही. म्हणून ते बुद्धी रचू मतवादे खांचो सोनी व निर्वचू फलितार्थची. म्हणून ते आता आम्ही कशा प्रकारचं सांगणार आहोत, मला तुझ्या बुद्धीत स्थापित होईल अशा प्रकारचं सांगणार आहोत. मतवाद एकाचो, आणि दुसरी जी ती मत आहे त्या मताचं खंडन करून सांगू. असं तुला कोणत्याही जे आपल्या साधनाला अनुकूल नाही अशा मताचं आम्ही काय करून दाखवू, खंडन करून दाखवू. आणि सोलिव निर्वचू फलितार्थची, सोलिव फलाचा अर्थ म्हणजे फळ म्हणजे मोक्ष, त्या मोक्षाला प्राप्त होण्याचा सिद्धांत तुला आम्ही काय करू, प्राप्त करून देऊ. असा सुंदर सोलिव असा फक्त सिद्धांत तुला सांगू. तो मौली ज्ञानोबा म्हणतात, त्याचा उद्याला विचार करू. कुंडली करू द्या विठ्ठल.